नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अंगडच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात। खोट्या आरोपांविरुद्ध चित्रा वाघ यांची पुणे पोलीस आयुक्तांकडे धाव। भंडाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याने ठाकरे गटाचा संताप। महात्मा फुले वाडा भाड्याने देण्यास संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध। आणि मेट्रोच्या कामासाठी सिंहगड रोड उड्डाणपूल 66 ठिकाणी कापणार। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत त्यांच्यावरील विविध आरोपांबाबत कागदपत्र सादर केली आहेत। स्नेहल घुगे नावाच्या महिलेने एका वाहिनीवर माझ्यावर खोटे आरोप केले। मी तिला कधी पाहिलंही नव्हतं, ओळखतही नाही, तरीही तिने माझं नाव मुद्दाम घेत बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून संबंधित महिलेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलंय। पुण्याची कोणतरी इथे वास्तव्याला असणारी डॉक्टर नाव आहे स्नेहल घुगे म्हणून कोण बाई आहे, जी मूळची बीडची बाई आहे। लग्न होऊन जालन्यामध्ये आली आणि काम धंद्यासाठी पुण्यामध्ये आली अशी मला माहिती मिळाली। या बाईने परवा एका चॅनलवरती बोलताना असं सांगितलं, तिचं आणि तिच्या नवऱ्याचं घटस्फोटाचं प्रकरण काहीतरी घटस्फोटाचं आहे की दोघांमध्ये डिस्प्यूटचं आहे की काहीतरी आहे, की ती नवऱ्याजवळ राहत नाही की नवरा तिच्याजवळ राहत नाही, असं काहीतरी प्रकरण आहे। आणि त्या संदर्भामध्ये तिने अशी त्या चॅनलवरती सांगितलं की चित्रा वाघ यांनी मला घटस्फोट घ्या म्हणून सांगितलंय, शिवाय मी तिच्या कुठली नणंद आहे, कुठली तिला कुठे भेटले, अशा सगळ्या तिने स्टेटमेंट दिलेल्या आहेत, ज्या धादांत खोट्या आहेत। ही बाई कोण, काळी का गोरी, मी तिला ओळखत नाही, मी कधी त्या बाईला भेटली नाही, मी कधी तिच्याशी फोनवर बोलली नाही। त्यानंतर भंडाऱ्यात एका महिला भाजप उमेदवाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या गळ्यात भाजपचा गमछा घालत तसंच त्यांच्या जिरेटोपावर भाजपची टोपी ठेवून महाराजांचा अवमान केल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील लाल महल परिसरात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केलंय। भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींकडून वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याचा आरोप यावेळी ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केलाय। भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार यांच्याच मार्फत कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो। कुठेतरी काहीतरी वेगळं काळं बोललं जातं आणि आज काय तर भारतीय जनता पार्टीचा गमछा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात घातला आणि त्यांच्या माथ्यावर जिरेटोपावर भारतीय जनता पार्टीची टोपी घातली। छत्रपती शिवाजी महाराज तुमचे काय कार्यकर्ते आहेत का? पण एवढं करण्याची हिंमत तुमच्यातनं येते कुठून? जर दिल्लीतनं येत असेल तर दिल्लीलाही शिवाजी महाराजांनी झुकवलं होतं, त्याप्रमाणे महाराष्ट्राने कायम या दिल्लीश्वरांची कान उघडणी केलेली आहे। आजही शिवसेना पुणे शहराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान हा आम्ही खोडून काढलाय। त्यांचा जय जयकार कायम आहे आणि कायम राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना कायम करतायत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। महात्मा ज्योतिराव फुले यांचा ऐतिहासिक वाडा भाड्याने किंवा संगोपनासाठी देण्याच्या सरकारच्या निर्णयाला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शवलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या समता परिषदेला हा वाडा देण्याच्या प्रयत्नावर ब्रिगेडने आक्षेप घेतलाय। तर या निर्णयामुळे फुले शाह आंबेडकर विचारांची हत्या होईल असं संभाजी ब्रिगेडने म्हटलंय। त्यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून हा वाडा कोणत्याही एका संघटनेची खासगी मालमत्ता नसून ती समतेची भूमी आहे आणि कोणालाही भाड्याने देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। सिंहगड रोडवरील आगामी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पिलरसाठी सध्या सुरू असलेला सिंहगड रोड उड्डाणपूल तब्बल 66 ठिकाणी कापण्यात येणार आहे। मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची रुंदी प्रत्येक बाजूला सुमारे 1 मीटरने कमी होणार असून बांधकामाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची शक्यता आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या पुलाच्या डिझाईनमध्ये मेट्रोचे नियोजन आधीच विचारात घेतलं होतं असं पीएमसीने स्पष्ट केलंय। या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात, लगेचच परत येऊ, पाहत रहा न्यूज अंकल।
ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया. दौंड आणि काष्टी स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे 120हून अधिक रेल्वे सेवांवर परिणाम होणार आहे. रेल्वे विभागाने 4 ते 25 जानेवारी 2026 या कालावधीसाठी ब्लॉक प्लॅन सुधारित केलाय. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचं वेळापत्रक बदललेलं आहे किंवा त्यांच्या मार्गात बदल करण्यात आलाय. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांच्या गाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासून घेण्याचं आवाहन यावेळी रेल्वे प्रशासनाने केलंय. यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने संविधान अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय. 24वाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधानाच्या माहितीवर आधारित एक पथनाट्य आज सकाळी सादर केलंय. तर या उपक्रमाद्वारे पिंपरी चिंचवड मनपाने घर घर संविधान हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवलाय, ज्याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळालाय. पुणे शहरात 2022 ते 2025 या कालावधीत 793 आत्महत्यांची नोंद झाली असून त्यापैकी 558 हे पुरुष होते, जे एकूण संख्येच्या अंदाजे 70% आहे. 2022 मध्ये 229 आणि 2023 मध्ये 218 प्रकरणं नोंदवली गेली. तर या आकडेवारीवरून पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येते, ज्यामुळे तातडीने मानसिक आरोग्य सेवा आणि जनजागृती कार्यक्रमांची आवश्यकता आता अधोरेखित केली जाते. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांसाठी, ज्यात पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे, तिथे थंडीच्या लाटेमुळे येलो अलर्ट आता जारी केलाय. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. या बातमीसह पुणे प्राईममध्ये इथेच थांबूयात. अशा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.